नाशिकमध्ये निष्ठावानांना उमेदवारीसाठी गिरीश महाजन थांबलेल्या फार्म हाऊसवर हल्लाबोल करावा लागला। भाजप नेत्यांच्या कारचा पाठलाग करावा लागला। रडारड, आरडाओरडा सगळं काही नाशिककरांनी पाहिलं। ज्या नाशिकमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचे उमेदवारीसाठी हालहाल झाले, त्याच नाशिक भाजपमधील आयराम सुधाकर बडगुजरांच्या घरात एक नव्हे तर दोन नव्हे तर तिघांना उमेदवारी मिळालेली आहे। प्रभाग क्रमांक 21 मधून स्वतः सुधाकर बडगुजर आणि पत्नी हर्षा बडगुजर, तर प्रभाग क्रमांक 29 मधून त्यांचे पुत्र दीपक बडगुजर यांना उमेदवारी मिळालेली आहे। एकाच घरात तीन उमेदवार दिल्याच्या मुद्द्यावरून सुधाकर बडगुजर यांनी पक्षनेत्यांनी तिघांना निवडणूक लढवण्याचे आदेश दिल्याचं कारण दिलेलं आहे। भाजपनं उमेदवारी आणि एबी फॉर्म देताना मोठा गोंधळ घातल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केलाय। जागा 1 आणि एबी फॉर्म 2 इच्छुकांना असा घोळ घालण्यात आला। प्रभाग क्रमांक 29 मध्ये मुकेश शहाणे यांना आणि दीपक बडगुजर यांना दोघांनाही एबी फॉर्म देण्यात आले। दीपक यांनी पहिल्यांदा अर्ज दाखल केला, त्यामुळे मुकेश शहाणे बाद झाले। उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही वेळ आधी एबी फॉर्म देऊन फसवण्यात आल्याचा आरोपही अनेकांनी केलाय। बडगुजर यांच्या घरामध्ये तिघांना दिलेल्या उमेदवारीबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारलं असता त्यांनी काही नेत्यांना काय आश्वासनं दिली होती ती पाहावी लागतील असं सांगून वेळ मारून दिली। मला सांगितलं गेलं 29 मध्ये एक सीट घ्या आणि 25 मध्ये एक सीट घ्या, त्या पद्धतीने भरला गेला आणि नंतर डिसिजन आला की 25 मध्ये तुम्ही दोघं घ्या, 29 मध्ये तुम्ही घेऊ नका। नंतर मग भूषण राणेला एबी फॉर्म दिला गेला। म्हणजे एबी फॉर्म देण्याचं जे कोणी षडयंत्र केलं आहे ते त्यांना विचारा तुम्ही। मी आणि जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी होतोय। ठिकाणी आम्ही पक्षात काही लोक आणले आहेत, त्या ठिकाणी असं काही झालेलं आहे। त्यांनी काही कमिटमेंट त्यांनी केलं होते, 2-3 सीट त्यांनी 2-3 त्यांच्या घरात उमेदवार होते त्यांना दिलेली आहे। पण त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे त्यावर तिथले नाशिकचे गिरीश महाजन जी आहेत, तिथे सीमाता हिरे आहेत, देवयानीताई फरांदे आहेत, आमचे राहुल ढिकले जी आहेत, ते त्या ठिकाणी चर्चा करत आहे। काय झालं नेमकं, चुकीचं झालं असेल तर आम्ही तपासू, योग्य असेल तर जाईल पुढं। पण मला असं वाटतं की स्थानिक लेवलला या ठिकाणी या चर्चा केल्यास जास्त अर्थ आहे।